पॉइंट टेबल मध्ये आम्हाला आमच्या स्कोर कार्डला स्टार्ट करायचं आणि त्यासाठी आम्ही ही मॅच जिंकण्याच्या निर्धारानं मैदानाच्या आतमध्ये येऊ. मयुरेश आणि निलेश हे दाखल झालेले तर गोलंदाजी ट्रॅकवर साहिल साहिल दाखल होत आहेत. साहिल गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला पॉवर प्लेचं पहिलं षटक देऊ साहिल दाखल झालाय. समोर आपण निलेशला बघतो. नॉसाईनकडे मयू आहेत. एक सुंदर ॲटमॉस्फिअर मॅचला स्टार्ट होते आणि टाइम सुद्धा ऑन केलं जाईल. निलेश मोसे आणि मयुरेश आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण साहिलला बघतोय. तटीआड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू सजवले गेले आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, काउ कॉर्नर आणि कव्हर पॉइंट. पहिला चेंडू फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. हलकासा टॉस झालाय. चेंडू राईज झालाय आणि निलेश यांच्या व्हेरी फर्स्ट बॉलला जो इंटेंट होता क्लिअर करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. थोडस राईज झाला चेंडू. साहिलकडे जिम्मेदारी दिले एनबीएम स्ट्रायकरनं. महत्वाचा षटक असणार आहे. पॉवर प्ले मोमेंटमच्या शोधामध्ये गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही. गुड बॉल, फिंगर रोल केले. चांगली गोलंदाजी साहिलकडनं. टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय इथे. महत्वाचं षटक आणि महत्वाच्या षटकामध्ये मोमेंटम ज्याला आपण म्हणतो, रिदम ज्याला आपण म्हणतो, तो मिळवण्याचा प्रयत्न करताना निलेश. पुढील चेंडू आणखीन एक डॉट बॉल. अतिशय सुंदर चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग बघायला मिळतोय. सलगचे 3 डॉट डॉट डॉट. निलेश थोडासा संभ्रमा अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. थोडस माइंड मध्ये पंचांसोबत डिस्कस चाललंय. चेंडू क्रमांक 4. गुड बॉल. ह्या वेळेला वेग आहे. बॅकअप द गुडलेन होता. खांद्याचा उपयोग केलाय, जोर लावलाय आणि सलगचे 4 निर्धाव चेंडू बघायला मिळत आहेत. उत्कृष्ट मॅच. जीवनामध्ये शिस्त किती महत्वाची आहे हे सातत्याने बघायला मिळतं आणि गोलंदाजीची शिस्त थोडस फलंदाजाला बॅकफुटला घेऊन गेलाय. बॅकअप द हँडचा आणखीन एक अतिशय सुंदर असा चेंडू. आता मात्र मयुरेश टीम मीटिंग करताना संघ सहकारी सांगतायत, आपण बघतायत संघ सहकार्यांचे बोल हे साता समुद्रापेक्षाही खोल. मानले तर अनमोल, अन्यथा मातीमोल. हे आपल्याला बघायला मिळते. 5 सलगचे डॉट 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 डॉट. एनव्हीएम स्ट्रायकरची डिसिप्लिन, अनुशासन सुंदर बघायला मिळते. पुढील चेंडू आणि इथे मिस टाइम खेळला गेलाय. मॅडन विकेटची संधी. चांगले एफर्ट्स लावले गेलेत. चांगला एफर्ट आणि धावसंख्या 2 ने आकार घेते. टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय. जस्टिफाय, समर्थन, उत्साह देण्याचं काम, कारण जबरदस्त एफर्ट होतं तिथे. खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. सूरज, एक सूरज मात्र अस्साला गेलाय, परंतु एनव्हीएम संघाचा सूरज सांगतोय मी तुम्हाला ऊर्जा देणार. आता नवीन गोलंदाजी ट्रॅकवर येईल. मिस्टर राजन ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. पहिलं षटक काय साहिलनं गाजवलंय. मयुरेश नॉनसाकीनकडे राहिले आणि अक्षरशः 5 चेंडू डॉट बॉल बघायला मिळालेत. आता न्यूमॅन मिस्टर राजन येत आहेत. राजन म्हटल्यानंतर राजा आणि तेच राजन गोलंदाजी ट्रॅकवर किंग. राईट मोर द विकेटचा मारा करतील. समोर मयुरेश मयू आहेत. कालच्या दिवसामध्ये 50 धावा ज्यांच्या नावावरती आपण बघितल्यात. इथे बिहाइंड द विकेट बडी मछली जाल में फसती हुई.
मोठा विकेट. इथे निराशा, हताश, उदास आणि जातोय बॅक टू द पविलियन. कम ऑन डीजे. जसं वर्क केलंय. प्रथमतः मयुरेश आणि निलेश मध्ये डबल माइंडेड राहिले की स्ट्राईक कोणी घ्यायची. ते नॉन स्ट्राईकिंग कडे राहिले, तिथे थोडंसं मोमेंटम फिल्डिंग टीम कडे आलं आणि मयुरेश आल्यानंतर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आपण म्हणत असतो आणि त्याचं पावित्र्य होतं तिथे आणि मोठा मासा गळायला लागलाय. आता ओमकार आलाय पुढील चेंडू घेऊन तयार. राजन थोडस वेट केलं आणि इथे सिल्ली पॉइंटला आणखीन हसमुख, ज्याचं नाव आहे हसमुख, तो खऱ्या अर्थाने हास्य निर्माण करतोय, ऊर्जा देतोय. आउट, बाडर आउट. सिद्धार्थ ठाकूर मैदानाच्या आतमध्ये येतात, परंतु राजन 2 विकेट आपल्या नावावरती नोंदवलेले आहेत आणि हॅट्रिक बॉल, विकेट हॅट्रिकचा चेंडू असणार आहे. अजूनपर्यंत तिसऱ्या पर्वामध्ये ही किमया केलेली नाहीये. हे कीर्तिमान आपल्या नावासोबत जोडण्याची एक मोठी दुर्मिळ संधी आली, बिग अपॉर्च्युनिटी. राजन, सिद्धार्थ ठाकूर आलेले समोर. थोडासा संघ बागपूटप्रती दिसतोय, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये अशा काही गोष्टी येतात ज्या तुमच्या विपक्ष असतात, परंतु तुमचं कूल माइंडेड राहणं, चांगलं कॉन्सन्ट्रेटेड, धैर्याने उत्तर देणं, या गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जात असतात. जेवढं धैर्य तुमच्या जीवनामध्ये चांगलं आहे, तेवढं क्रिकेट किंवा जीवन तुमचं ब्राईट होत असतं. त्यासाठी आवश्यकता असते शांत राहणं, संयमी खेळणं. इथे मात्र एका बाजूने रिदम आहेत राजनकडे, तर नवीन बॅटर सिद्धार्थ दाखल झालाय. सर्वांच्या नजर आहेत, विकेट हॅट्रिक होईल की सिद्धार्थ या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग करतील. पुढील चेंडू. ओहो, मध्ये आलाय चेंडू, पडल्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण, विश्लेषण. साहिल ने साथ दिले आणि राजन मंडो, भाई हम तो तेरे नक्शे कदम पे चलेंगे. आपने जो मोमेंटम थोड़ा सा गेंदबाजी की तरफ लाया है, उसको हम आगे लेके जाएंगे. आणि तेच घडतं इकडे. चांगली गोलंदाजी आहे. सिद्धार्थ ठाकूर पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. इथे मात्र बॉर्नामेंटचा यूज केला, पिच करतायत चेंडूला. कव्हर रिझन मध्ये आपण बघतायत जिग्नेश तिथे आहेत. ऑन दी स्तंभचा थ्रो, धावसंख्या 1 ने पुढे जातीने पोहोचलंय 3 वरती. जबरदस्त गेम प्लानिंग. संघनायकाने म्हटलं होतं की भाई हम तो ते दूसरा मैच खेलने जा रहे और कोशिश करेंगे की यहाँ पर जीतना है हमें, आणि त्याच इराद्याने मात्र फिल्डिंग टीम पुढे येताना आपण बघताय. पुढील चेंडू. ओ, ब्लाइंड शॉट. निलेश थोडासा ठरवून शॉट खेळण्याचा प्रयत्न. 4 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. लिगबाईच्या रूपानं सिंगल कंप्लीट झाले. ट्रान्सपो सुपर किंग बॅटिंग करताना आपण बघतोय टॉस हरल्यानंतर. परंतु राजन आणि साहिल यांची जी लेंथ लाईन पॉवर प्ले मध्ये गोलंदाजाची जी अचूकता आहे ना, ती अचूकता राजन यांची परफेक्ट बघायला मिळते आहे. आणखीन एक चेंडू थोडासा डाऊन द लेग सम गेलाय. पंचांचे दोन्ही समांतर रेषेमध्ये एक्स्ट्राच्या रूपाने स्कोर कार्ड पोहोचते. 5 धावा चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकातील. 5 शेवटचा चेंडू आहे. 11 चेंडू, 5 धावा आणि 2 महत्वाचे खेळाडू बॅक टू द डगआउट गेलेले आहेत. पुढील चेंडू. इथे पूल परफेक्ट झालाय. ओव्हर मिड विकेट येतोय षटकार. कमॉन डीजे.
कारण ज्याची बॅटिंग खूप चांगली आहे. 11 झालेले आहेत. खूप चांगला पूलचा षटकार बघितला. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन. एअर स्ट्राईकचा एक भव्य षटकार. सिद्धार्थ, आमच्यापर्यंत माहिती येते की टीम ऑनर सुद्धा आहेत. पुढील चेंडू. हो, गजब की गेंदबाजी कर रहे हैं साहिल. पूर्णतः संभ्रमा अवस्थेमध्ये होते की कशा पद्धतीने चेंडू आपण बघू शकाल. खूप चांगली गोलंदाजी. पुढील चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सिद्धार्थ साहिलच्या माध्यमातून बघायला मिळते. यष्टांच्या मागे जस्टिफाय करताना कॅप्टन सत्यम आपल्याला बघायला मिळत आहे. दुस्सा वाढवतायत गोलंदाजाचा आणि चांगलं एक मार्गदर्शन यष्टांच्या मागे की तुम्हाला चेंडू कुठे टाकायचा आहे. महत्वाचे असतात अनुभवाचे बोल आणि अनुभव तुम्हाला हे शिकवतं की तुम्हाला करायचंय काय. पुढील चेंडू. गोलंदाज साहिल तयार होताना. इथे थोडासा दिशाहीन राहिलाय. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचणार आहे 12 वरती. लॉस ऑफ 2 विकेट, थर्ड इन प्रोग्रेस आणि वेगानं येतात साहिल. टाइम स्पेंड कमी कसा केला जाईल, चांगला जे मोमेंटम आहे ते लवकर कसं आपल्या बाजूनेच राहील याचा साहिल दुबला यांचा प्रयत्न. पुढील चेंडू. वेग आहे, वेग आहे. व्हेरिएशन परफेक्ट आहे. कधी बॅक ऑफ द हँड, कधी लेग ब्रेक, कधी क्विकर. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या फास्ट चेंडू हाताळला गेलाय. मिश्रण आहे आणि वैविध्यपूर्ण चेंडू जेव्हा तुम्ही हाताळाल, दुविधा मनस्थितीमध्ये बॅटर जातो की येणारा चेंडू कसा आहे आणि त्याला फेस कसं करावं आणि त्याचा फायदा गोलंदाज घेत आहे साहिल. एक्सिलेंट, सुपर, मॅग्निफिसेंट बॉलिंग. पुढील चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. करे तो क्या करे निलेश. स्वतःवरती नाराज आहेत. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल काय साहिल यांची गोलंदाजी आहे. परफेक्ट गोलंदाजी. ऑप्शनच्या बाहेर हलकासा मध्ये येणारा चेंडू आपण बघितलाय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, टर्न इन बाउन्स. दोन्ही गोष्टी साध्य करत आहेत. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू येणे शेष आणि स्कोर 7-12, लॉस ऑफ 2 विकेट. जबरदस्त गोलंदाजी, वैविध्यपूर्ण मिश्रण, बोटातील जादू आणि निलेश वरती पूर्णतः वर्चस्व. त्याला डॉमिनेट करतोय. निलेश स्वतःवरती नाराज आहेत कारण गोलंदाजी एवढ्या टॉप क्लासची होतीये की त्यांना रीड करता येत नाही चेंडूला. पुढील चेंडू. काही वेळेला हुक करण्याचा प्रयत्न आहे. फाईन लेग मध्ये आहेत खेळाडू. सिंगल कंप्लीट बॅकअप मिळणार आहे का. तर 3 षटकं परिपूर्ण होत आहेत. 3 षटकं हाताळण्यासाठी वेळ आपण बघतायत जवळजवळ 12.50चा टाइम गेले. ड्रिंक्स, चला लवकर जा पाणी घेऊन, आवश्यकता असेल तर, नाहीतर मॅच कंटिन्यू करा. ती 13 वरती 3, थोडीशी द्विधा मनस्थिती आहे. सिद्धार्थ आहेत 3 चेंडू मध्ये 7 धावा. विनंती असणार आहे की विकेटच्या बाजूनेच आपण धावायचं याची नोंद असू द्या आणि पाणी सुद्धा ती बाहेरच प्यायचं कारण पाणी साडणार नाही. विकेट चांगली राहील याकडे प्रत्येकाचं ते आद्य कर्तव्य आहे. राजन पुनश्च दाखल झाल्यात. 13 वरती 2. 3 षटकामध्ये कंप्लीट बांधून ठेवले, जगडून ठेवले, फ्रीडम देत नाही आहेत साहिल आणि राजन. 4थं षटक. राजन तयार होताना गोलंदाजी ट्रॅक वा. बीस टाइम बॅट सुटले आणि कॅप्टन सत्यमच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. फलंदाज गॉन आउट.
शिवम दाखल झालेले आहेत. थोडस अडचणीमध्ये संघ सापडलाय. त्याच्या मागचं कारण राजन आणि साहिलचा जो स्पेल राहिलाय ना, उत्कृष्ट उच्च कोटीची गोलंदाजी आहे. आपण बघतायत शिवम दाखल होत आहेत. ही आक्रमक बॅटर आहेत. शिवम ट्रान्सपोर्ट सुपर किंग चा एक महत्वाचा बॅटर दाखल झालाय. शिवम टॉस ऑन साइडला खेळतायत. कॅच मध्ये परिवर्तन आणि फलंदाज नो बॉलचा कॉल आपल्याला बघायला मिळतोय. बीमर नो +1 2 धावा ऍड होतील आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 15 15 वरती. फ्री हिट आहे. थोडंसं वेग जास्त देण्याचा प्रयत्न होता. बीमर हाताळला गेलाय. आता आपण सिद्धार्थला बघतोय ज्याने एक उत्तुंग षटकार मारलाय. डिझर्व करतायत मोठ्या शॉटसाठी आणि फ्री हिटचे संकेत आहेत. पंचांकडनं फ्री हिटचा कॉल. अभिस्ताईम शॉट आणि शेवटच्या क्षणी फिल्डरनं मात्र काय जबरदस्त बुद्धीचा वापर केलाय. त्यांना माहिती होतं जर मी तिथपर्यंत पोहोचला नाही वन बाउन्स वर तो रोप जाईल. स्वतःला झोकून दिलं. 3 धावा वाचवलेल्या आहेत. क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे बुद्धिमत्तेची जोड असते आणि तिने दाखवले त्याचं जे टॅलेंट आहे. साहिल साहिल आज जिथे आतला होता तिथे सोनं होते असं म्हणायला हरकत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी त्याच्यानंतर उच्च कोटीची फिल्डिंग. धावसंख्या 16 वरती पोहोचलाय राजन. पुढील चेंडू शिवम समोर टॅप केलाय. कडे खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चांगल्या पद्धतीने शॉर्ट कव्हरला फिल्डिंग बघायला मिळते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला डॉट बॉल. हरेश सुद्धा कॉन्फिडन्स लेवल वाढलाय जेव्हा तुम्ही उत्कृष्ट फिल्डिंग करत असतात. ज्याला आपण ऑर्केस्ट्रेट परफॉर्मन्स म्हणत असतो तो इथे आपल्याला बघायला मिळतोय. NBM स्ट्रायकरच्या माध्यमातून. शिवम ऑन स्ट्राईक. इथे लॉफ्ट केलाय. पटका फसला इन द एअर. एस नो टेकन. सँडी तिथे झेल घेत आहेत. धक्का लागतोय. चौथा. कमॉन डीजे. तो आदित्य राहुल न्यूमॅन. एक आदित्य अस्त झालाय आणि दुसरा आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चमकावं लागणार आहे सूरज प्रमाण. कठीण काळामध्ये आदित्यला दाखवून द्यायचं की भाई मैं तो आपकी टीम के लिए अपने लिए इतने अच्छे रन बनूंगा ना की मैदान के बाहर चर्चा आहे मेरे नाम की होगी. परंतु राजन आहे समोर ज्यांची गुणवत्ता सुंदर बघायला मिळते. उत्कृष्ट उच्च कोटीची गोलंदाजी ज्याने हँडल केले. साहिल आणि राजनचा जो स्पेल राहिलाय ना तो परफेक्ट राहिलाय. इथे मात्र 5 खेळाडू 30 सर्कलच्या बार कसे सजवलेले आहेत ते दाखवताना आपण बघतायत. आदित्य स्ट्राईक वरती आहेत. आदित्य राहुल ऑन स्ट्राईक. परफेक्ट यॉर्करनं मात्र स्वागत केलं. ऑन ड्राईव्ह केलं हलकासा. काऊ कॉर्नरचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावतोय. 30 सर्कलच्या बार फील्ड मध्ये फील्ड करतोय. 17 लॉस ऑफ 4 विकेट. अंतिम चेंडूकडे पण वळणार आहोत चौथ्या षटकातील. लास्ट टू गो. या सतत एकंदरीत 23 चेंडू मध्ये अधिराज्य राहिले NBM स्ट्रायकरचं. उर्वरित जे 13 चेंडू आहे त्याच्यामध्ये काय उलटफेर बघायला मिळतील. समोर आपण सिद्धार्थला बघतोय. गुणवत्ता या बॅटरकडे. शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न. बाटला खूप चांगलं स्विंग केलं होतं. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. 18 धावा ऑनबोर्ड बघायला मिळत आहेत. मॅच मध्ये हलकसं प्रेशर वाढलंय. रिफ्रेश सॉन्ग कडे वळूया आणि येऊया मॅच कडे. कमॉन डीजे. MK कन्स्ट्रक्शनच्या विपक्ष वानगावाला टस्कर. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. बोट टीम कॅप्टन इट्स ऑफिशियल कॉल फॉर यू. आपण तयार राहा.
मॅच क्रमांक आपण बघणार आहोत. नेक्स्ट पुनश्च एकदा आम्ही अनाउन्समेंट करतोय. नेक्स्ट मॅच MK कन्स्ट्रक्शनच्या विपक्ष वानगावाला टस्कर हसमुख दाखल झालाय. 18 आहेत. थोडासा कठीण स्थिती आहे बॅटिंग टीमची. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. शॉन सुद्धा कदाचित ही रात्रीची वेळ शॉनची असते आणि तेही त्यांच्या जागेवरती आलेले शॉन बघतोय आपण. पूर्णतः मैदानाचा आढावा तेही घेतात. तयार हसमुख. पुढील चेंडू शॉन. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. कुत्ते बडे खूबसूरत होते, खूबसूरत बडे कुत्ते होते. स्पीच अगली गे पटका फसलाय. ओ माय गॉड, सिद्धार्थला मिळते संधी. सँडी झेल इथे सोडतायत. धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 19 वरती. 19. समोर हसमुख. पुढील चेंडू राऊंड विकेटचा मारा करतायत. सॉरी, लेफ्ट मोर द विकेट. इथे मात्र आपण बघतायत चांगला चेंडू हाताळला गेलाय. आणखीन एक डॉट बॉल. कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाने जे डॉट बॉल खेळलेले आहेत ट्रान्सपोर्ट सुपर किंगने, ते आता चिंता वाढवत आहेत. स्कोर 19 झालेला आहे. 10 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 19 धावा ऑन बोर्ड आहेत. पुढील चेंडू घेऊन तयार होताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे खेचून मारण्याचा प्रयत्न, पटका फसलाय आणि आदित्य जात आहेत माघारी. राजन यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डीजे परत साहिल आले, परत रचनाने आता हसमुख बघायला मिळतात. न्यूमॅन, सागर. सागर स्ट्राईकला बघायला मिळतात. लोअर फुल टॉस. चांगला चेंडू आणखीन एक बघायला मिळतोय. सिंगलने धावसंख्या 2-0. 20 लॉस ऑफ 5 विकेट. पहिल्या चेंडूपासनं अधिराज गाजवले गोलंदाजानं. गोलंदाजाचा बोलबाला राहिला या मॅच मध्ये. 2 टू गो. पुढील चेंडू. ओ स्विच हिट. परफेक्ट शॉट सिलेक्शन. षटकार आलाय. कम ऑन डीजे. आणि पोचते ती म्हणजे 26 वरती. या उत्कृष्ट शॉटची सुद्धा तारीफ झाली. क्रिकेट आहे, चांगली खेळायला प्रशंसा होणार. खूप चांगली बॅटिंग आहे. संकट काळामध्ये मात्र फलंदाज उभा राहिलाय आणि चांगली बॅटिंग करतोय. इथे ड्राईव्ह करतायत ऑन साईडला. सँडी आहेत. एका धाब्यावरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 5 षटकांची समाप्ती झाली आणि स्कोर कार्डवरती 27 लॉस ऑफ 5 विकेट. अंतिम 6 चेंडू आहेत. त्याच्या अगोदर मी पुन्हा नेक्स्ट मॅचचा कॉल करतोय. आपण तयार राहायचं. MK कन्स्ट्रक्शनच्या विपक्ष वानगावाला टस्कर. तयार राहायचं. आपण जाऊया डीजे कडे, मनीष कडे आणि येऊया मॅच कडे. कमॉन डीजे. जे ट्रॅक वर आलाय. अंतिम 6 चेंडू आहे. समोर आपण सिद्धार्थला बघतोय. 8 मध्ये 17 धावा बनवून खेळत आहेत. एक उत्कृष्ट बॅटिंग सिद्धार्थनं दाखवलेली आहे. आणि 6 चेंडू मध्ये आता किती धावा.
हा एक प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. मोहम्मद जी टॉस के लिए अब तैयार रहे. जैसे टॉस होगा नेक्स्ट मैच का भी कमेंट्री टॉस का बॉस में जुड़ जाइए नेक्स्ट मैच में टॉस के लिए. फिलहाल चलते हैं मिस्टर सैंडी सहानी. ओ काफी शॉर्ट गेंद. गेंद को खेल दिया इस समय फाइन लेग लॉन्ग लेग के बीच में से 4 रन्स. और स्कोर इस समय पहुंचता हुआ 31. अंपायर सूचित करते हुए गेंदबाज को कि एक बाउंसर अपने डाला है. थोडासा जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न सिद्धार्थची तारीफ करावी लागेल. एकटा लढवई या भूमिकेमध्ये आहे. वन मॅन आर्मीचा रोल अदा करतोय. इथे फाईनले खाली आहे. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. आता मात्र फील्डची व्यूहरचना चेंज केली जाईल का बघूया. धावसंख्या 4 ने पुढे जाते आणि पोहोचली ती म्हणजेच 35. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आलाय आणि गरज होती या ठिकाणी. सिद्धार्थ 10 चेंडूमध्ये 25 वरती खेळतायत. एकमेव असा खेळाडी ज्याने 35 मधल्या 25 त्यांच्या नावावरती आहेत. थोडस फील्ड चेंज केलेलं आपण बघू शकतात. लॉंग ऑन आहे, काउ कॉर्नर आहे, मिड विकेट आहेत आणि तदनंतर आपण एक लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप बॅकवर्ड टच केवळ एक लॉंग लेग असं ऑन साइडला प्रोटेक्शन देत आहेत सिद्धार्थसाठी साहिल सहानी सर. ते वेग चांगला आहे परंतु हा डाऊन द लेग स्टंप गेलाय. अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. 36 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. इट्स अ वाईड बॉल. 36 ऑन बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि योग्य वेळी सिद्धार्थ आक्रमकता दाखवत आहेत. ओहो शॉर्ट ऑन बॉल परफेक्ट ओव्हर मिड विकेट. 6. अकरा मध्ये 31. एकमात्र फलंदाज उभा राहिलाय सिद्धार्थ आणि आता सँडी सहानीच्या अगेन्स्ट आक्रमकतेचे तेवर दाखवताना आपलं ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर ताकद दहशत दरारा दाखवतोय. इथे मिस टाइम खेळला. यस नो टेकन. जिग्नेश झेल घेताना सिद्धार्थच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. पोल स्टॉप. विकेट गिरता हुआ म्युझिक बस. तर टाळ्या झाल्या पाहिजे सिद्धार्थसाठी. गुड बॅटिंग सिद्धार्थ. धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 42 वरती 6. 2 टू गो. शेवटचे 2 चेंडू आहेत. टॉस साठी मित्रांनो तयार राहायचं. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण पुन्हा अनाउन्समेंट करूया. MK कन्स्ट्रक्शनच्या विपक्ष मॅच बघायला मिळेल वनगावाला टस्कर. नेक्स्ट मॅच मो टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. जसं 2 चेंडू संपतील आपण टॉस उडवणार आहोत. आडव्या बॅटने टायमिंग खूप चांगलं केलंय परंतु प्रोटेक्शन ठेवलंय ऑन साइडला. एका धावेवरती सॅटिस्फाईड होत आहेत
संदेश होते तिथे संदेश देत आहेत बाय मैं हूं डरना नाही. धावसंख्या 43 वरती पोहोचते आता 1 टू गो. शेवटचा चेंडू आखरी गेंद किसके नाम. ऑल इज वेल डैट एंड्स वेल. हर कोई चाहता है कि फिनिश अच्छा हो. एक बार बल्लेबाज का प्रयास होगा और दूसरा गेंदबाज का. एक तरफ साहिल है, एक तरफ सैंडी है, दूसरी तरफ सागर. पटकी हुई गेंद. अंपायर कॉल. इट्स नो बॉल. विकेट आउट. सिंगल के सारे डबल फोर के ऊपर स्कोर कार्ड आगे सरकता हुआ और फ्री हिट होगी आखिरी गेंद. इसवरती 7 आणि परफेक्ट टाकलाय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे ओ यू टी आउट. 45 टारगेट है. मोहम्मद जी टॉस करने के लिए आ जाओ टॉस बॉक्स में. पंकज जी, पंकज जी टॉस. नेक्स्ट हेलो. नेक्स्ट मैच के लिए मैं इनवाइट करने जा रहा हूँ हमारे मेहमान सुबोध सर त्रिवेदी. इनसे विनती होगी कि आपको टॉस बॉक्स में ज्वाइन होना. आपके शुभ हाथों से ये टॉस होने जा रहा है. एमके कंस्ट्रक्शन वर्सेस वानगांव वाला टस्कर. दोनों टीमों के कप्तान ज्वाइन होना है टॉस बॉक्स में. सुबोध सर, सुबोध सर आपको यहाँ पर आना है. एमके कंस्ट्रक्शन वानगांव वाला टस्कर. आइए सर, वेलकम. सुबोध सर हमसे जुड़ चुके हैं टॉस बॉक्स में. उनके शुभ हाथों से ये टॉस हो रहा है जहां पर दो टीमें देखने को मिली. एम के कंस्ट्रक्शन वानगांव वाला टस्कर. यहाँ पर चॉइस एम के कंस्ट्रक्शन. स्विंग करना. हेड इज कॉल एम के कंस्ट्रक्शन हेड. थैंक यू सुबोध सर, थैंक यू. एम के कंस्ट्रक्शन ऑन द टॉस. कैप्टन क्या रहेगा फैसला? फील्डिंग. फील्डिंग करते वक्त वानगांव वाला टस्कर ये टीम भी बेहतरीन है. कितने रनों में रोकने की कोशिश करोगे? कम से कम रन करने के हम लोग का टारगेट है कि कम से कम करके थैंक यू. मैच ऑन गोइंग है. नेक्स्ट मैच के लिए बेस्ट ऑफ लक है दोनों भी टीमों के लिए. अपन टॉस बॉक्स में न्यूज है. एमके कंस्ट्रक्शन ऑन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट. थैंक यू कैमरामैन. बैक टू कमेंट्री बॉक्स.
टार्गेट सेट केलंय 45 आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आपण बघतायत साहिल दुबला आणि त्यांच्या समवेत हसमुख ही जोडी स्ट्राईक वरती येते. साहिल गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन ओमकार चिखलीकरला आपण बघतायत. 45 टार्गेट आहे. 36 चेंडू 45 धावा. टॅप केलंय. डॉट बॉल बघायला मिळतोय. जसं साहिलनं 60 दिला होता त्याच्या विपक्ष सुद्धा डॉट बॉलनं 60 दिलाय. ओमकार चिखलीकरनं 45 टार्गेट आहे. पुढील चेंडू आणखीन एक आपण बघतायत वाईट बॉलचा कॉल आलाय. तुमच्या भरपूर बाहेर पंचांचे संकेत आहेत. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्ट्राईक सिंगल रन यार्ड होते. लो स्कोरच्या मॅचेसला जेव्हा डिफेन्स करायचं असतं त्या वेळेला मात्र एक्स्ट्राच्या स्कोरवरती कंट्रोल इज बिग इम्पॉर्टंट. खूप चांगल्या पद्धतीने हॅमर केलंय. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. सीफर कव्हर्सला भेदून जातोय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय. तगडा चौकार. ज्या पद्धतीने कव्हर्सला खेळलेले आहेत उत्कृष्ट. खूप चांगला शॉट आहे. धावसंख्या 5 वर पोहोचते. खोदून काढण्याचा प्रयत्न हलकासा सिली पॉइंटला खेळतात. डीप मधून खेळाडू येईल तद्वर एका धाब्यावरती सॅटिस्फाईड होताना धावसंख्या 6 वर स्थिरावली गेली. 6 रन्स ऑन बोर्ड. 45 टार्गेट. एक चांगली स्टार्ट दिले एनबीएम स्ट्रायकर्सनं आपण या ठिकाणी बघतोय. आता मात्र हसमुख गोलंदाजी चांगली केली हसमुखनं आणि तोच बॅटिंग साठी तयार होतोय. हो गुडघ्यावरती बॅलन्स थोडासा गुडघा वाकवलाय आणि अपीच केले चेंडूला. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. तद्वर दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. धावसंख्या 8 वर पोहोचतीये. आपण मैदानाच्या बाहेर टाळ्यांचा गजर, उत्साह, पिपाण्यांचा आवाज ऐकतोय. पूर्णतः माहोल क्रिकेटचा ऍटमॉस्फिअर परफेक्ट बघायला मिळत आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. 8 विदाउट लॉस. एक ब्रिलियन स्टार्ट दिले. 45 टार्गेट असताना ओमकार तयार होत आहेत. समोर आपल्याला हसमुख दिसत आहेत. खोदून काढलाय. बॅक टू द बॉल ड्राईव्ह. आपल्या फॉलो थ्रू मध्ये उत्तम दर्जाचं फिल्डिंगचं प्रात्यक्षिक. स्कोर स्टे ऑन विदाउट लॉस. 8 ऑन बोर्ड. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि तेवढं चांगला डिफेन्स बघायला मिळत आहे. पुढील चेंडू तयार होताना पुन्हा ओमकार. 45 टार्गेट नजरे समोर आहे. अतिशय सुंदर ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी वेगानं आहे. त्या डेंजर होऊ शकतं परंतु थ्रो तितकासा चांगला बघायला मिळत नाही. पहिल्या षटकाची झाले समाप्ती. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड 1-0 ऑन बोर्ड. 10 धावा विदाउट लॉस. ऐकूया एक सॉन्ग. येऊया मॅच कडे.
धावसंख्या पुढे जाईल आणि पोहोचलंय ते म्हणजेच 14 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग आहे. टार्गेट जरी 45 असलं तरी आम्ही आमचा नॅचरल गेम खेळणार हे दाखवताना साहिल आणि हसमुख आपल्याला बघायला मिळतात. आणि त्या धावा डिफेन्स करण्यासाठी एक स्ट्रॅटजी ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करताना निलेश, परंतु त्याला प्रत्युत्तर साहिलनं खूप चांगलं दिलंय. 14 धावा ऑन बोर्ड, 31 ची गरज आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाज तयार. इथे फटका फसलाय. इनफिल्डच्या वरनं पिच करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज आउट, गॉन. कॅप्टन सत्यम ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रचंड अनुभवाचे धनी आहेत. आणि बघूया संघाला मात्र कशा पद्धतीने पुढे घेऊन जात आहे. त्यांचा रोल इज बिग इम्पॉर्टंट, खास करून या मॅच मध्ये राहणार आहे. चौकार आला होता, निलेशनं कमबॅकिंग केलंय आणि फलंदाजाला पाठवलंय बॅक टू द डग आउट. कॅप्टन सत्यम ठाकूरच्या समोर हसमुख असतील आणि गोलंदाजी ट्रॅकवर निलेश मस आहे. 14 वरती पहिला धक्का लागला. 31 ची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे ते 28 मध्ये बनवायचे ते 31. काटेकी लढत, पैसा वसूल मॅच. टान्स घेतला जातो आपण बघतायत. या ठिकाणी मात्र पॉवर प्लेचे षटक आहे. संधी इथे फलंदाजाला आहे. पूर्णतः विभ रचना चेक केली जाते कॅप्टन सत्यम ठाकूरच्या माध्यमातून. पुढील चेंडू हलकासा शेअर करण्याचा प्रयत्न आहे. एक चांगली कॉलिंग बघायला मिळते की घाई नको आहे. इट्स अ डॉट बॉल. ती घाई संकटामध्ये नाही, पण सातत्याने प्रवास करताना काही बॅनर्स वर लिहिलेलं ऐकतो वाचतोय आणि ते जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. शांत, संयमी, धैर्यपूर्ण जेवढं तुम्ही खेळ खेळाल तेवढं मात्र तुम्हाला जी परिपक्वता येते ती भरपूर महत्वाची असते. चांगली गोलंदाजी आहे निलेशकडनं. ओहो, खूप चांगला शॉट सिलेक्शन. करारा कव्हर ड्राईव्ह, चौकार आलाय. धावसंख्या 18 वरती पोहोचते. आकुटप्याचा चेंडू होता. वेट केलं, वॉच केलं, थोडेसे सफळ झाले आणि काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. चांगली बॅटिंग. एक्स्ट्रा कव्हरला डॉमिनेट करत चेंडू वेगानं ट्रॅव्हल झाला होता सीमारेषेच्या बाहेर. याही वेळेला आपण बघतायत आणखीन एक चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. सिंगल कंप्लीट होईल आणि धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 19 वरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पॉवर प्ले मधला अंतिम चेंडूकडे आपण वळणार आहोत. 45 टार्गेट सेट केलंय आणि एका चांगल्या दिशेने संघ एनबीएम स्ट्रायकर अग्रेसर होताना. पुढील चेंडू. ओहो, गुडघ्यावरती बॅलन्स आणि चेंडूला प्रॉपर एलिव्हेशन. खेळतायत या ठिकाणी पुणे स्वीपर कव्हर्स मधनं आणखीन एक खणखणी दणदणी चौकार. DJ Harsh, 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 ओमकार येतोय. धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजेच 23. 22 ची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे ते 24 चेंडू आणि 22 धावा. थोडीशी मॅच बॅटिंग टीम कडे जाताना आपण बघतोय, परंतु क्रिकेट आहे. तुमचं डिसिप्लिन, तुमची निर्णय क्षमता, तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं टीमवर्क हे भरपूर महत्वाचं असतं. कधी कधी मॅच आपल्या बाजूने आल्या असं थोडेसे लेझी अननेसेसरी शॉट सुद्धा आपण बघतोय. आणि अशा वेळेस 23 झालेले 22 ची गरज आहे. 24 चेंडू ते 22 ची गरज आहे. ओमकार चिखलीकर. ओमकार संपूर्ण सृष्टी ज्याच्यामध्ये समावलेली आहे. ओमकाराचा नाद आपण सातत्याने ऐकत असतो आणि तोच ओमकार झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो, सत्यम इज ऑन अ फायर. काय परफेक्ट पूल बघायला मिळतोय आणि येतोय षटकार.
भाई रडार में आई गेन स्लॉट में आई बडा शॉट खेलूंगा आणि तेच इथे बघायला मिळालं जसं स्लॉट मध्ये आला ना आपला त्याने इंटेंट क्लिअर केलाय आणि ठोकलाय तगडा षटकार तवसंगे 6 प्लाय होते पोहोचते 29 वरती पुढील चेंडू हो याही वेळेला खूप चांगला फ्लिक बघायला मिळतोय आणि साईडला आपण बघतायत थोडासा पॅड आणि बॅड मध्ये चेंडू होता एक कंट्रोल शॉट ज्याला आपण म्हणतो शांत संयमी आणि सेन्सिबल क्रिकेट तवसंख्या 30 आणि परिपक्वता तुम्हाला नेहमी हे शिकवत असते अनुभवाचं भंडार जेव्हा तुमच्याकडे असतं तुम्हाला हेच बघायला मिळतं की तुमची परिपक्वता किती आहे त्या मॅचला पुढे घेऊन जाण्याची चुकीचा चेंडू हाताला गेला फुलटो असा आहे गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये सुपर कव्हर्स मध्ये खेळाडू येत आहेत एका धावेवरती समाधानी होतील 31 धावा प्रथमतः 44 बनवल्या होत्या 45चं टार्गेट विकेट घेण्यामध्ये किंवा इकॉनॉमिकल षटक हाताळण्यामध्ये थोडीशी उणीव आणि बॅटिंग करणारी टीम एनव्हीएम स्ट्रायकर थोडीशी हवी होते या मॅच मध्ये 14ची गरज आहे पुढील चेंडू सत्यमसाठी कॅप्टन सत्यम ठाकूर इथे उडवत आहेत मिस टाइम आहे परंतु लक फॅक्टर चांगला आहे नो मॅच लँडला चेंडू पडतोय फक्त एका धाब्यावरती सॅटिस्फाईड होतील 32 झालेले आहेत ऊर्जा वाचवून खेळतायत काही करायची गरज नाही आणि डबल ट्राय सुद्धा करत नाही कारण मॅच पूर्णतः अंडर कंट्रोल आहे 32 13 रनची गरज आहे येणारे चेंडू तुमच्याकडे ते 20 आणि 20 बॉलमध्ये हवे आहेत ते 13 पुढील चेंडू 32 ऑन लॉस ऑफ 1 विकेट समोर आपण हसमुखला बघतोय अप्रतिम कव्हर ड्राईव्ह शॉट एक्स्ट्रा कव्हर्सला मात्र चांगली फिल्डिंग बघायला मिळते डॉट बॉल जमिनी लगतचा फटका पण बघितला हसमुख यांचा अंतिम चेंडूकडे वळतोय तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू आहे ड्रिंक्स ब्रेकसाठी तयार राहायचं अंतिम चेंडू संपल्यानंतर लगेच येईन आपण ओ या ठिकाणी बॅट सुटलाय डॉट बॉल आलाय षटकाची होते समाप्ती 3 षटक परिपूर्ण 32 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये स्ट्रॅटेजी टाइम आउटला स्टार्ट झाले 1.5 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे असणार आहे याची नोंद घ्या आपण ऐकूया एक सॉन्ग आणि येऊया पुन्हा मॅचकडे पानी भी बड़ी गजीब गजब की चीज है अगर गर्म हो तो जला के मारता है ठंडा हो तो जमा के मारता है न हो तो प्यासा मारता है और ज्यादा हो तो डुबा के मारता है इथे मात्र तहान भागवली जाते टाइम आउट आपण बघतायत लाईन आखणी करून घ्यायची नंतर आपण मॅच नंतर तयार राहायचंय हर्षित पण मॅच ही संपल्यानंतर आखणी करून घ्या जेणेकरून डिसिजन देण्यासाठी पंचांना त्याचा फायदा होईल गरज आहे अजूनही आपण बघतायत 32 झालेले आहेत 13ची गरज आहे 18 चेंडू 13 आणि गोलंदाजी ट्रॅकवर दीपक येत आहेत समोर कॅप्टन सत्यम आपल्याला बघायला मिळत आहेत 5 मध्ये 13 धावा एक चांगली नॉक आहे त्यांच्या माध्यमातून आपण बघतायत षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत गोलंदाज दीपक मिस्टर डी दीपक दुबला आपल्याला बघायला मिळत आहेत 18 चेंडू 13 ची गरज आहे बॉल थोडेसे लवकर बॅट फिरवली गेली आहे थोडस चेंडू कमी वेगान आलाय डॉट बॉल चांगली स्टार्ट आहे 17 चेंडू मध्ये 13 बनवायचे आहेत साहिल राजन हसमुख यांची गोलंदाजी क्लास 1 राहिले आणि तदनंतर आपण हसमुख आणि सत्यम कॅप्टन सत्यम ठाकूर यांची बॅटिंग बघतोय विजयासाठी तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्या इथे दिसलेल्या आहेत पुढील चेंडू ते थोडासा चेंडू कट केला गेलाय चांगली गोलंदाजी आहे फिरवतायत फिंगर रोल करतायत जसं साहिलनं स्टार्ट दिलं होतं बॅकअप 10 चेंडू हाताळले होते हलकासा लेग ब्रेक हाताळला होता
तशीच गोलंदाजी या ठिकाणी दीपक करतायत. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल आहे. थोडस मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न सुरू झालाय दीपकच्या माध्यमातून. कॅप्टन सत्यम यांना सलगचे 2 बॉल थांबून ठेवलंय. इथे मात्र वेट केला आणि तदनंतर बॅटचा फेस ओपन केलाय. गलीमधनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाठलाग सुरू होतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील आणि धावसंख्या 34 वरती पोहोचले. 11ची गरज आहे. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट नजरेसमोर आपल्याला बघायला मिळेल. थोडीशी फंबल जिथे मात्र कदाचित सिंगल असती तिथे डबल रन्स हे बघायला मिळते. चांगली गोलंदाजी दीपक यांची. पुढील चेंडू कॅप्टन सत्यमन ठाक स्ट्राईक. भरपूर शॉर्ट बॉल जागा बनवण्याचा प्रयत्न आहे आणि झेल धरतीला दान. चान्सेस कमी मिळत असत मॅच मध्ये येण्याचे आणि झेल सोडलाय सिंगल, तेही अशा फलंदाजाचा ज्याने खूप चांगली बॅटिंग केले. हवाई फारचे षटकार ज्यांच्या बॅटमध्ये आपण बघितले. थोडंसं ठरवून शॉट केले कॅप्टन सत्यम या वेळेला, कारण जवळजवळ ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता, परंतु ऑनसाईडला त्यांचा खेळण्याचा पावित्रा आणि त्याच्यामुळे जे खेचून मारण्याचा जो प्रयत्न होता ना तो कॅचमध्ये परिवर्तन झाला. रुद्रने झेल सोडलाय. धावसंख्या 35 वर पोहोचलंय. पुढील चेंडू हसमुख आहे स्ट्राईकवर. व्हॉट अ शॉट. थोडासा वेट केला आणि चेंडूची लावले वाट. षटकार. आणि ते बॅटच्या टोला लागतोय चेंडू. काऊ कॉर्नर मध्ये आहे तिथे खेळाडू. धावसंख्या 42 वरती पोहोचते. आता 12 चेंडू आणि 3 ची गरज आहे. ऐकूया एक सॉन्ग डीजेच आणि येऊया मॅच कडे. कम ऑन. आता 12 चेंडू आणि 3 ची गरज आहे. विजयाकडे अग्रेसर होताना या ठिकाणी आपण बघतायत एनबीएम स्ट्रायकर. प्रथमतः गोलंदाजी आणि तदनंतर फलंदाजीमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं. 12 चेंडू 3 ची गरज असताना रुद्र मात्र कमबॅकिंग करण्यासाठी काही विकेट काही डॉट बॉल हाताळतील का, एक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून बघायला मिळेल का. हळवारपणे फक्त दिशा दिले. सिंगलने धावसंख्या पोहोचते इथे 43 वरती. अप्रतिम मॅच. प्रयत्न करायला हरकत नाही. प्रयत्न रत्न ईश्वराईपेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते सातत्याने करणं गरजेचं आहे, कारण इथून जो आत्मविश्वास तुम्हाला मिळेल तो येणाऱ्या मॅचेसमध्ये खूप चांगला कामाला येईल. त्यासाठी प्रयत्न अंती परमेश्वर. पुढील चेंडू कॅप्टन सत्यमोहन स्ट्राईक आणि इथे आपण बघतायत चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला फिनिश करण्याचा प्रयत्न होता मॅचला. बॅटचं फेस ओपन केलं होतं, बॅटला ड्रिल केलं होतं आणि थोडेसे नाराज आहेत की यावेळेला चेंडू मात्र कम्प्लीट रडारमध्ये होता, परंतु थोडासा जो खाली राहिलाय ना त्याचा बेनिफिट मिळालाय रुद्रला. 10 मध्ये 2 बनवायचे आहेत. एक मोठा शॉट केलो मॅचला फिनिश करण्याचा कॅप्टन सत्यम यांचा पावित्र्य आहे, त्यांचा इंटेंट आहे, तो आपल्याला बघायला मिळतोय. आणि इथे आपण बघतायत फाईन केले आहेत आणि इथे मॅचला केलंय फिनिश. मॅच फिनिशरचा रोल राहिलाय कॅप्टन सत्यम यांचा. वेल प्लेट. आपण बघतायत मॅच समरी कशा पद्धतीने मॅच स्टार्ट झाली डिस्प्ले केली जाते. मॅच समरीला आपण बघतायत.
प्रिय आपण बघतायत सिद्धार्थ 12 चेंडू 31 धावांची सुंदर खेळी ज्यांनी पहिल्या इनिंग मध्ये बघायला मिळाली. निलेश 14 चेंडू मध्ये फक्त 3 धावा आणि तिथेच थोडंसं ते पाकफुटवरती बघायला मिळाले. इथून सत्यम यांची 12 चेंडू मध्ये 20 धावांची नॉट आउट इनिंग आणि हसमुखची 10 चेंडू मध्ये 17 धावांची एक चांगली नॉक. गोलंदाजी जर आपण बघितलं तर प्रामुख्याने राजन आणि 2 षटकं 13 धावा आणि 4 विकेट आपल्या नावावरती नोंदवलेले आहेत. हसमुख यांच्या माध्यमातून 9 धावा एका षटकामध्ये आणि साहिल यांनी 2 षटकामध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. एक जबरदस्त कामगिरी. आता आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे जातोय. मॅन ऑफ द मॅच तर बलटे आपण मॅन ऑफ द मॅच कडे ज्यांनी गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केले आणि 4 विकेट आपल्या नावावरती नोंदवलेले आहेत. 12 चेंडू हाताळताना अवघ्या 13 धावा दिलेल्या आहेत. तोच ठरतोय राजन ठाकूर ठरतायत मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. या राजन आपण अवॉर्ड घेण्यासाठी आदरणीय आदित्य ठाकूर सरांच्या शुभ हस्ते आपण तो वितरित करणार आहोत. या राजन ठाकूर आपण जबरदस्त कामगिरी इथे बघायला मिळते. 12 चेंडू 13 धावा आणि 4 गडी